बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पुरमेपाडा रामेश्वर ते पुरमेपाडा कावड यात्रा काढून जलाभिषेक। धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात गंगाजल आणून जलाभिषेक करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते तथा अध्यक्ष शशिकांत रवंदळे आणि मित्र परिवार गेल्या 51 दिवस रामेश्वर ते पुरमेपाडा कावड यात्रा पूर्ण करून गंगाजल आणण्यात आलं। श्रावणी सोमवार निमित्तानं नागेश्वर महादेवाचा जलाभिषेक करून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले। धुळे तालुक्यातील पुरमेपाडा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। उपसंपादक अशोक गिरासे। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। मी श्री दत्त साई नागेश्वर तीर्थक्षेत्र चे अध्यक्ष या नात्याने मी दर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी महाअभिषेक असतो, रुद्राभिषेक असतो। रुद्राभिषेक केल्यानंतर श्रावण महिन्याच्या सोमवारच्या एका सोमवारी महाभंडारा असतो। त्याचप्रमाणे मी 2 वर्षापासून एक संकल्प घेतला होता की काशी तीर्थक्षेत्रावरून काशी गंगाचे काशी आणून काशीचं इथून गंगाजल आणून इथं महादेवाचा अभिषेक केला, साईबाबांचा अभिषेक केला। त्याचप्रमाणे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी लंकेवर चढाई केली त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की बाबा माझ्या आराध्यदैवत श्री भोलेनाथ यांचा मी अभिषेक करावा आणि त्यांच्या आज्ञेनुसार लंकेवर चढाई करावं। या त्यांची महादेवांची स्थापना केली। त्याने स्थापना करून महादेवाचा अभिषेक केला। अभिषेक करत असताना 22 देवतांनी तिथं प्रत्येकाचे वेगवेगळे कुंड खोदले आणि त्या कुंडातून जल निर्माण तयार केलं। तिथं सांगायचं मत म्हणजे एक मोठं आहे की 500 फुटा अंतरावर समुद्र आहे आणि 500 फुटानंतर तिथं प्रत्येक देवतांनी 22 जलकुंड खोदलेले आहे। परंतु समुद्राचं पाणी खारं असल्यामुळे प्रत्येक देवतांचं याच्या सत्व असल्यामुळे जवळजवळ 18 कुंडांचं पाणी गोड आहे, 1 कुंड गरम आहे आणि 3 कुंड्यांचं खारट पाणी आहे। म्हणजे हा सुद्धा एक दैविक चमत्कार आहे। म्हणजे 500 फूट अंतरावर समुद्र आहे तर सर्व खारट पाणी पाहिजे, तर भगवंताची नीला अशी आहे तर तिथं गोड पाणी आहे। तर प्रभू रामचंद्रांच्या 22 कुंड्यांचं भोलेनाथांचा अभिषेक केला आणि नंतर महादेवांची आज्ञा घेऊन लंकेवर चढाई केली। तर मलाही वाटलं की बा जसं रामचंद्रांनी तिथं प्रभू रामचंद्रांनी अभिषेक केला आहे त्याचप्रमाणे मी सुद्धा केला पाहिजे। मी एक संकल्प घेतली। मग तिथून मी व माझा एक जोडीदार पुरमेपाडा गावातील उदयसिंग राजपूत म्हणून आम्ही 2 जण रामेश्वर गेलो। तिथून 51 दिवस आमची पायी कावड यात्रा चालली। पायी कावड यात्रा चालत असताना आम्हाला 51 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं काही 1 रुपयाची गोळी लागली नाही, कुठला काही त्रास झाला नाही। म्हणजे ही भगवंताची एक मोठी लीला आहे। ज्या मनाने ज्या पद्धतीने तुम्ही भगवंताची सेवा करणार त्या पद्धतीने मला मेवा भेटणार। तर मी मनापासून गेलो, माझा मित्रसुद्धा मनापासून, आम्ही 2 जण मनापासून चालत होतो। तर आम्हाला 51 दिवसामध्ये आम्हाला ना सर्दी, खोकला, ताप, डोकंदुखी कुठला काही प्रकार झाला नाही, काहीच अंगदुखी झाला नाही। एकदम आम्ही चांगल्या मनाने गेलो, चांगल्या मनाने आलो। भगवंताने आम्हाला फुलासारखं आणलं, ही माझ्याची कृपा आहे। म्हणून मी हा संकल्प केला होता की आपण काहीतरी भगवंताचं देणं आहे, आपल्याकडे घेणं आहे, आपलं बी देणं आहे। म्हणून मी संकल्प केली आणि भगवंताने माझ्याकडनं 51 दिवसात ती पूर्ण केली। माझ्या हातून मी एकच मागितलं भगवंताजवळ की माझ्या हातून सदैव जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत असंच कार्य घडो आणि जनतेची सेवा करो। तसंच माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक, तसंच माझे रवंदळे परिवार, असं सर्वांसाठी भगवंताजवळ मी एक विनंती केली की देवा की यांना सर्वांना चांगली बुद्धी दे, त्यांचं आरोग्य, धनसंपत्ती सर्व व्यवस्थित लाभो ही देवाजवळ प्रार्थना केली आणि माझ्या हातून असंच कार्य घडत राहू ही देवाजवळ प्रार्थना केली। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।